नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत आहे तुमचा आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा असा ब्लॉग आहे की आज आपण आपल्या घरामध्ये फंक्शन आहे गोंधळाचा. तर आज संडे आहे. आज तारीख किती आहे? आज तारीख किती आहे? 8 नाही 11. तारीख किती आहे? कोणची? कोणाची? मोय मोय मन लय कामात गडबडीत आहे सगळ्यांच्या. तर मित्रांनो, आज किती? 11. हा अरे हा, सुजलदानी सांगितलं तिकडनं की 12 तारीख आहे. कारण की आपल्याला खूप लक्षात देखील नाही. आणि काल आपण फंक्शनला देखील होतो. काल आपण पोटनेरला होतो आणि आज सकाळी तिकडनं थेट आपण इंदापूर घातलेलं आहे. कारण की इकडे पण देखील फंक्शन आहे. तर साजरी तर करायचंच आहे. आणि गोंधळ होता एकदम घाई गडबडीतलं एकदम काम. तर सकाळपासून लय खटपट करतो. तर आत्ता दुपारचे वाजतायत 12:30 वाजतायत. तर डायरेक्ट आपण आत्ताशी ब्लॉग चालू केले आणि 5-10 मिनटं अर्धा तास लेट चालू केलं आपण. कारण की सकाळी चालू होतो जास्त करून. तर आत्ता जास्त करून आहे ना, सगळेजण कांदे वगैरे कापायला देखील बसतील. तर ते पण तुम्हाला दाखवतो. आणि बोकड देखील कापून झाला असेलच आत्ता जस्ट. तर चला, आज संडे आहे, खूप मजा आहे, खूप धमाल आहे, गोंधळ देखील आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि मित्रांनो, कालचा ब्लॉग जर तुम्ही नक्कीच बघितला असेलच तर हातचा सुद्धा ब्लॉग नक्कीच बघा. आणि ह्या कालच्या आणि आजच्या ब्लॉगला नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त करून आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. ओके, तर आपण भेटू पुढेच. मग रील नाही बनवत ते, आता कांदे कापतात ना वाय, तर दाखव की त्यांना. अर्धा एक तास झाला, सगळे कामच चालू आहे अजूनपर्यंत. आणि आता काका फ्रेश होतोय तू. तर आता आपण मग फ्रेश होऊन आवाज येतोय खरखर. कारण की तिकडे स्पीकर लावला आहे, स्पीकर टाईपचा आवाज आहे. मिक्सर आहे डायरेक्ट. बंद झाला रे. चला मित्रमंडळींनो, आताच देव जस्ट बाहेर गेलेत आणि आता 5-10 मिनिटांमध्ये चालू होईलच. म्हणजे आत्ताच बेसिक त्यांचं चालू झालंय. म्हणजे बेसिक बोलायला काही हरकत नाही त्यांना. चला, आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये मी पहिली चहा नाश्ता केला.
हे जा माचीस घेऊन बोलवले. कुठे माचीस? खूप धावपळ आहे, खूप धावपळ. मित्रांनो मस्त की 2 बिस्किट खाल्ले. पॉवर. तर कालचा तुम्ही व्ह्यू बघितला असेल, 1 नंबर झकास. पण आज काय एवढं खास नाही, कारण की आज असं आतमध्ये गेलाय, मावळतोय तो. अर्धा तासाच्या आतमध्ये पहिला नाश्ता करून घेतला आणि खूप धावपळ आहे. इकडे तिकडे पळतोय, काम, झार वीर, पाणी, थंड पाणी, कारण की उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये काय थंड पाणी पाहिजे. खूप इकडे तिकडे धावपळ. मस्त दुधाची चहा पिली. जास्त वेळ कधी मुंबईला असं आपण काळा झोकेला असं कधी दुधाची चहा कधीच बघितली नव्हती. फक्त आणि फक्त कोरी चहा. आणि गावाला पण कोरी चहा असतेच, पण मित्रांनो खावं लागलं की थोडं दूध, कारण की पाहुणे बिहुणे येतात म्हणून तो पण एक शॉर्ट असतो बिल्लावाला एकदम. तर चला आता डायरेक्ट तिकडे जाऊया. मगाशी रांगोळी वगैरे काढत होती काकी, आपल्याला व्हिडिओ काढायला भेटली नाही, कारण की आपण पहिली गोष्ट चार्जिंग आपल्या फोनला, सॅमसंग फोन चार्जिंग नाही, काय नाही. तर चला आपण डायरेक्ट गोंधळामध्ये भेटू.
भाऊजी फोन करा, भाऊजी फोन करा. तुळशी पाण्यात तुळशी पाण्यात वतान नावा जोडपा याला तुम्ही नाव घ्यायला नाही सांगत. काय बोलायचं बुवा. ए चला दोघांनी या या. सासरच्या घरी भवानी आईचा गोंधळ, दुमदुमला जगदंबेच्या नावाचा गोंधळ, दुमदुमला जगदंबेच्या नावाचा गोंधळ. गोंधळीवा घालतात देवीला साथ, विशालरावनी माझी साता जन्माची साथ. शिवरायांनी किल्ले बांधले शक्तीपेक्षा युक्तीने, प्रीतमचं नाव घेतो प्रेमापेक्षा भक्तीने. टिकलेली केळी, राजेंद्ररावांचं नाव घेते गोंधळाच्या वेळी. प्रगती अधिकारी या लवकर खाली. जास्त मस्काना लावणार डायरेक्ट खाली. साखरेची वाटी, अंकुशरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. पुरुष स्पर्धक सुजाता मालकर. नवारी साडीला शानदार ठुशी, गुलाबी साडी. रामदास रावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी. पुढील स्पर्धक निकिता आत्या लवकरात लवकर स्पर्धक या. पटपट हडपडीत कडकडीत नाव घ्या. लेडीज स्पर्धक आहे. बघून इकडे ना या स्टेजवर या. पटपट धडपडीत. बोलला आणला नवी नवरी पोरगी आणि घरात ठेवला. चला लेट्स गो. मध्ये मध्ये मला तिकडे काय फायद्याचा आम्हाला पाठांतर करते.
ओझर गणपतीचा गोपूर बांधणारे होते कुशल. ओझर गणपतीचा गोपूर बांधणारे होते कुशल. हर्षदरावांचे नाव घेते तुमच्याकरता स्पेशल. अहो लवकर या इकडे. अहो भाऊजी असते असते. नऊवारी साडीचा खूप सुंदर आहे साज. हर्षालीचं नाव घेतो तिला नजर नको लागू कोणाची आज. नाही रे. चांदीच्या म्हशी साखरेचे कडे रवींद्र नावाचं नाव घेते. गोंधळाच्या दिवशी हे नाव घेतो ऐका. गोंधळ आटपा, पाऊस गडगडते, भूक लागली पोटात कडकडते. आता करा आता करा. चला मित्रमंडळीनो, असा आपला ब्लॉग होता आजचा. जास्त काय आपण ब्लॉगमध्ये जास्त करून काय दाखवलं नाही गोंधळमधून. आणि कारण की आपली मगाशीच सांगितलेलं की कारण की आपल्या फोनला चार्जिंग देखील नव्हती. आणि मित्रांनो, सगळ्यांनी नाव वगैरे घेतले, सगळ्यांना खूप मजा देखील आली, मला पण. तर मी पण असंच मजा करून देणार होतो असं एक चिपकून नाव. तर माझ्या साईडनीच काकाने चिपकवलं नाव. कुठला जो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेलच, हा रिपीटवाला बघा एकदा. हे नाव घेतो ऐका. गोंधळ आटपा, पाऊस गडगडते, भूक लागली पोटात कडकडते. एकदा पोटात भूक लागली. तर चला, असा आपला ब्लॉग होता. आणि डायरेक्ट आता जसं काका आपल्याला बोलले की डायरेक्ट पटकन भूक लागली, तसंच आपण डायरेक्ट सगळ्यात पहिलं सगळ्यांना वाढूया, पाहुण्यांना वगैरे, गावच्या लोकांना, सगळ्यांना, लहान पोरांना वगैरे सगळ्यांना वाढू. मग वाढून झाल्याच्या नंतर मस्तपैकी आरामात आपण बसूया जेवायला. तर जेवून झाल्याच्या नंतर आपण ब्लॉग एंड करणार होतो. तर नाही, आपण डायरेक्ट आत्ताच ब्लॉग एंड करूया, संपूया इथेच. तर मित्रांनो, असा आपला ब्लॉग होता छोटा मोठा. तर मित्रांनो, डायरेक्ट आपण भेटू नव्या छोट्या मोठ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त करून आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. तर चला, बाय.